नाही म्हटलं का? पैशाने नाही म्हणलं मी, नाही ना? पण एका शब्दात सांग, हो का नाही? असं नका करू मला. मी तुमच्या पाया पडते. असं नका करू मला. अरे पाया पडण्यात केवढा टाइमपास होईल, काय वेळ घालवते तू? तुला तुझ्या भावाचा जीव वाचवायचा आहे ना? हा बोल, हो का नाही? बोल ना. पण आधी पैसा द्या ना. नाही बाप तर गेला तुला. आता भाऊ उरला एक, त्याचा जीव प्यारा आहे तुला. काय ना प्यारा तुला मन, हो का नाही? म्हणजे तू तयार आहे मी. अरे मग घेणं पाहिजे. किती पाहिजे तुला? पैसे घेणं मग हे घे, हे बी ठेव, हे पुरे ठेवून दे. अरे तुझ्यासाठी तर जीव हाजीर आहे मा. वाट पाहतो मी. आय बबला बरा होईल ना ग? बोल की काहीतरी. आय बरा होईल ना आपला बबल्या? बोल की ग आय, आपला बबला बरा होईल ना ग? वय बाळा, तू काय बी काळजी करू नकोस. अगं आपल्या बबल्या लवकर बरा होईल. ताई पण आई का बोलत नाही ग? सांग की तिला आपला बबला बरा होईल. आय तू काय बी काळजी करू नकोस. आपण कोणाचं काय वाईट केलंय? देव काय बी वाईट करणार नाही आपलं. आई रडू नको ना ग. आय उगाच रडू नको. या पोरीकडे तरी बघ. कशाला उगा जीवाला तरास करून घेतीयस आय? आय आपला बबला बरा होईल, तू नको रडूस. अशी चंगड चालू आहे तुमची. होय काऊन इथं का बसल्या? हा चिडी मारी करायला बसले का रे? हा चला आपापले कामधंदे करा. चला जा तिकडे. होय तू राजाला ओळखते? राजा भाऊ, हा त्याला लवकर पाठवू इकडे. लवकर जा लवकर. अरे बाबा असं बसाव का? अरे राजा 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 महाराजा आला रे. महाराजा आला. मस्त काम केलं तुझं, मस्त काम केलं. मालक तुमच्या बरोबर राऊंड राऊंड शिकलो आणि तुमचीच कृपा मिळाली मला. माया बरोबर राहायला चांगलं चांगलं शिकला तू. मस्त मस्त मस्त. आता मालक तुमची बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण होणार. म्हणजे लता आता तुमच्या मिठीत असणार. माया लता, लता माया मिठीत. माई लता कवापासून स्वप्न पाहत होतो मी. लता बाई होता. पोरग कसं आहे? पोरग कसं असणार मालक? म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय सरकारी पाहुणा म्हणून. 2 दिवस तर कमीत कमी येणार नाही तो. आता तुम्हाला मालक सगळं रान मोकळय. लता बाई होणार. जा तू, जा तू. मी जातो भट्टीवर. जा. आपण जाऊ ना नंतर भट्टीवर. बर आता असाच जा तुम्ही. एकटाच राहतो. जय भैरवनाथ. तेव्हा कोणतं नाव घेत्या? लता माई लता. ताई कसा आहे का बबला आपला? कसा आहे ग माझा पोरगा? अगं आहे तू काय बी काळजी करू नये.
एकदम ठीक आहे का आपल्या बबल्या? मला लई काळजी वाटू लागली अगं. डॉक्टर आहेत की त्याची काळजी घ्यायला. अगं मग कुठं आहे तो? अगं 4-5 दिवस त्याला तिथंच राहायला लागल. 4-5 दिवस? अगं पण का? अगं डोक्याला मार लागलाय ना व. ताई त्याला त्रास तर होणार नाही ना व? अगं नाही ग, डॉक्टर आहेत की त्याची काळजी घ्यायला. मी बघून येते. अगं तू तसा धीर सोडलास तर आम्ही काय करायचं? मी म्हणलं ना आपलं बबल्या एकदम चांगलं होईल म्हणून. तसं असेल तर देवच पावला म्हणायचं. तू काय बी काळजी करू नकोस आई, एकदम ठीक होईल का आपला बबल्या. लते मी जाऊन बघून येते. नको नको, तू जिथे पण जाऊन रडत बसशील. नको, काही गरज नाही. अगं पण बर जा, जीवाला वाटतं आईला. चल ताई आपण जाऊया. ठीक आहे काका, यंदाच्या पावसाचा पूर्णपणे फायदा आपण उचलला पाहिजे. पाणी साठवायची व्यवस्था करा व्यवस्थित. ओके. काय रे श्रीकांत, हा इथं काय करतोयस? काय रे, काय झालं? ती आपली लता नाही का, हा तिच्या भावाला वीट भट्टीवर लय दुखापत झाली. काय सांगतोस? हो, लय लागलंय, रगात बी निघाले. अरे पण कसं झालंय? अरे विटा पडल्या ना थरावरल्या. हो पण त्या कशा? त्या काम करत असताना पडल्या असणार, मला तरी काय माहिती. अरे रे रे रे, खूप वाईट झालं रे. पण मग त्याला दवाखान्यात वगैरे नेलंय का? मला काय माहिती, आता मी तरी कशा बघायला गेलोय तेव्हा. अरे हो, पण त्यांच्याकडे पैसे असतील नसतील जरा बघायला लागेल. ते मला काय माहित नाही, तुला बघायला तू बघ जा. अरे नाही रे, गरिबांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. आपण जाऊया, चल. तुला जायचं असलं तू जा, मी काय येत नाही. अरे अरे शिरपत,